Hello students, good morning. So let's study some concepts related to cell. Concepts related to cell. Okay. तर concepts related to cell कशा येणार बघा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे या कन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. दॅट इज डिस्चार्जिंग ऑफ दी सेल. ओके. डिस्चार्जिंग ऑफ दी सेल. डिस्चार्जिंग ऑफ सेल. डिस्चार्जिंग ऑफ सेल म्हणजे काय? सेलचं डिस्चार्जिंग होणं म्हणजे करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ओके. करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह टर्मिनल थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. ओके. म्हणजे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे करंट फ्लो व्हायला चालू होतो आणि तो कशामधून? एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून फ्लो होतो. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर यावेळी करंट काय म्हणणार आपण? देअरफॉर करंट इज पॉझिटिव्ह असं म्हणणार आहे. करंट इज पॉझिटिव्ह. आता करंट पॉझिटिव्ह असेल तर काय होणार बघा. तर आपल्याला माहित आहे E इज इक्वल टू व्ही प्लस आय इंटू आर. आता आय जर पॉझिटिव्ह असेल तर IR टर्म ही पॉझिटिव्ह येणार आहे. IR टर्म पॉझिटिव्ह म्हणजे फी मध्ये सर्टन ऍड केल्यानंतर फी मध्ये सर्टन व्हॅल्यू ऍड केल्यानंतर ई मिळणार ना. सो देअरफॉर काय होणार आहे? ई विल बी ग्रेटर दॅन काय होणार आहे? फी होणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे ज्यावेळी डिस्चार्जिंग होत असते ना त्यावेळी EMF इज ग्रेटर दॅन काय असतं? व्होल्टेज असतं. म्हणजे डिस्चार्जिंग ऑफ सेल सांगायचं कशासाठी? तर EMF आणि PD यांच्यामध्ये जास्त कोण आहे असं विचारलं तर करेक्ट आन्सर काय येणार आहे? सेल जर डिस्चार्ज होत असेल ना. ओके. म्हणजे सेल जर करंट सप्लाय करत असेल तर काय होणार आहे? त्यावेळी EMF ग्रेटर दॅन PD असतो. कारण ई मिळवण्यासाठी फी मध्ये सर्टन काहीतरी ऍड करावं लागेल ना. म्हणजे जास्त कोण असणार? ई जास्त असणार आहे. सेकंड इज द चार्जिंग ऑफ द सेल. चार्जिंग ऑफ सेल. आता तुम्ही मोबाईलचा सेल जो आहे तो अनेक वेळा चार्ज केलेला असेल. डिस्चार्जिंग म्हणजे काय? मोबाईल यूज करणं. मोबाईल यूज करतो त्यावेळी काय होतं? बॅटरी काय करते? त्या मोबाईलच्या यूज साठी एनर्जी सप्लाय करते आणि बॅटरी काय होते? डिस्चार्ज होते. तर बॅटरी डिस्चार्ज होत असताना तुमच्या मोबाईलमध्ये EMF इज ग्रेटर दॅन काय असणार आहे? PD असणार आहे. आता बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला कधीतरी आपल्याला चार्ज करावं लागेल ना. मग सेलचं चार्जिंग होतंय म्हणजे काय होतंय? करंट उलटा फ्लो होतोय. हे बघा. डिस्चार्ज होणं म्हणजे बॅटरीमधून सर्किटमध्ये करंट फ्लो होतो. बॅटरीमधून सर्किटमध्ये. आणि चार्जिंग करत असताना चार्जर मधून बॅटरीमध्ये करंट फ्लो होतो आणि चार्जिंग होण्यासाठी बॅटरीमधून उलटा करंट फ्लो व्हावा लागतो. त्याच्यामुळे चार्जिंग ऑफ सेलमध्ये काय येणार आहे? current flows from negative to positive terminal. Okay. Negative to positive through external resistance. ठीक आहे. आणि देअरफॉर इथं आपण काय लिहू शकतो? करंट इज निगेटिव्ह असं म्हणू शकतो. करंट इज निगेटिव्ह. आणि करंट जर आपण निगेटिव्ह घेतला तर मात्र काय होणार बघा. आता हे इक्वेशन मध्ये काय होणार? तर आपल्याला माहित आहे E इज इक्वल टू व्ही प्लस आय काय असणार आहे? मायनस आय इंटू आर येणार. ओके. इज इक्वल टू व्ही प्लस IR ना. पण तो करंट निगेटिव्ह आहे. सो देअरफॉर व्ही मायनस काय होणार आहे? IR येणार. अँड देअरफॉर आता व्ही मध्ये सर्टन नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला ई मिळणार आहे. म्हणजे आता मोठं कोण असणार आहे? देअरफॉर व्ही इज ग्रेटर दॅन आता ई येणार आहे. म्हणजे लक्षात येते का बघा? E इज इक्वल टू व्ही प्लस IR हे आपल्याला सेलचं इक्वेशन आहे. महत्वाचं इक्वेशन आहे. सेलचा EMF आणि सेलचा PD यांच्यामधलं ते महत्वाचं इक्वेशन आहे. दॅट इज E इज इक्वल टू व्ही प्लस IR. तर याच्यामध्ये EMF जास्त असतो का PD जास्त असतो? तर नेहमी लक्षात ठेवा EMF कधी जास्त असणार आहे? डिस्चार्जिंग ऑफ सेल होत असताना. आणि चार्जिंग ऑफ सेल होत असताना काय होतो? PD जास्त असतो EMF पेक्षा. ओके. म्हणजे नेहमी EMF जास्त किंवा नेहमी PD जास्त असं नाहीये. ते चार्जिंग होतंय का डिस्चार्जिंग होतंय त्याच्यावर डिपेंडंट असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज ओपन सर्किट. ओपन
सर्किट. आता ओपन सर्किट म्हणजे काय? सर्किट मधून करंटच फ्लो होत नाही. ओपन म्हणजे कुठेतरी करंटचा पाथ ओपन असणार आहे. करंटचा पाथ ओपन असेल तर काय होणार? म्हणजे थोडक्यात स्विच ऑफ करतोय आपण, स्विच ओपन करून ठेवतोय, ऑफ करून ठेवतोय, त्याच्यामुळे सर्किट मधून करंटच फ्लो होणार नाही. ओके. सो इन ओपन सर्किट, इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा, ओपन सर्किट म्हणजे सर्किट मधून करंट अजिबात फ्लो होणार नाही. ओपन सर्किट काय होणार? करंट इन सर्किट इज झिरो. करंट इन सर्किट इज झिरो. करंट इन सर्किट झिरो म्हणजे आय इज इक्वल टू झिरो येणार. आणि करंट जर झिरो झाला तर मग काय होणार बघा, इक्वेशन हे इज इक्वल टू फी प्लस झिरो इंटू आर होणार आहे. झिरो इंटू आर म्हणजे थोडक्यात काय होतं, ईएमएफ इज इक्वल टू पीडी येतो. म्हणजे बघा लक्षात येते का बघा, ईएमएफ इज ग्रेटर दॅन पीडी असू शकतं, ईएमएफ इज लेस दॅन पीडी असू शकतं, आणि ईएमएफ इज इक्वल टू पीडी पण असू शकतं. ती कंडिशन कुठली आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे. डिस्चार्जिंग होत असताना ईएमएफ जास्त असतो, चार्जिंग होत असताना ईएमएफ कमी असतो. आणि ओपन सर्किट ज्यावेळी असतं, ओपन सर्किट म्हणजे तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलाय. लक्षात येते का? डिस्चार्जिंग म्हणजे तुम्ही मोबाईल यूज करताय, म्हणजे सेल डिस्चार्ज होणार आहे. चार्जिंग म्हणजे मोबाईलला तुम्ही चार्ज करताय. आणि ओपन सर्किट म्हणजे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला. स्विच ऑफ करणं म्हणजे त्याच्यातला एक स्विच ओपन होतो, सर्किट मधला पूर्ण करंट बंद होतो. फोर्थ आहे दॅट इज शॉर्ट सर्किट. ओके, शॉर्ट सर्किट. आता हे शॉर्ट सर्किट म्हणजे काय? टर्मिनल्स ऑफ सेल्स आर कनेक्टेड डायरेक्टली टू इच अदर. टर्मिनल्स ऑफ सेल आर connected directly to each other. त्याला शॉर्ट सर्किट म्हणायचं. म्हणजे लक्षात घ्या, सपोज ही बॅटरी असेल, बॅटरी, आणि हा त्याचा इंटरनल रेझिस्टन्स असेल, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायरेक्टली एकमेकाला जोडायचं. म्हणजे थोडक्यात इथं काय होणार, एक्सटर्नल रेझिस्टन्सच झिरो असणार आहे. ओके, टर्मिनल्स ऑफ सेल आर डायरेक्टली कनेक्टेड टू इच अदर. तर या केसमध्ये काय होणार बघा, आता ई इज इक्वल टू फी प्लस आय आर असतं ना, आय इंटू स्मॉल आर असतं, किंवा ई इज इक्वल टू लिहू शकतो मी आय कॅपिटल आर प्लस आय स्मॉल आर, कारण फी म्हणजे आय कॅपिटल आर असतं. आणि कॅपिटल आर जर झिरो झाला तर काय होणार आहे, ई इज इक्वल टू काय होणार आहे, आय इंटू स्मॉल आर आहे. म्हणजे सगळा ईएमएफ जो आहे तो सेलच्या आतमध्ये जो रेझिस्टन्स आहे ना, त्या रेझिस्टन्सला दिला जाणार सगळा ईएमएफ. सो शॉर्ट सर्किट मध्ये कोण झिरो असतं, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू, म्हणजे फी इज इक्वल टू काय असणार आहे, झिरो असणार आहे शॉर्ट सर्किट मध्ये. ओके, म्हणजे कंडिशन लक्षात आल्या बघा, ईएमएफ ग्रेटर दॅन फी असू शकतं, ईएमएफ लेस दॅन फी असू शकतं, ईएमएफ इज इक्वल टू फी असू शकतं, आणि फी इज इक्वल टू झिरो असू शकतं. या 4 कंडिशन्स आहेत, त्या आपण आता स्टडी केलेल्या आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आपण बघणार आहे दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ दी सेल्स. सेल्सचं कॉम्बिनेशन. नेक्स्ट पार्ट इज द कॉम्बिनेशन ऑफ दी सेल्स. कॉम्बिनेशन ऑफ दी सेल्स. जसं रेझिस्टन्सचं आपण कॉम्बिनेशन बघितलंय ना, कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर्स, तसं आपण कॉम्बिनेशन ऑफ सेल्स बघूया कसं येते. कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. तर कॉम्बिनेशन ऑफ सेल मध्ये 2 कॉम्बिनेशन आहेत. फर्स्ट इज द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल. सिरीज कॉम्बिनेशन of cell, and second is the parallel combination of the cell. Parallel combination of cell. सिरीज कॉम्बिनेशन अँड पॅरल कॉम्बिनेशन. ठीक आहे, म्हणजे जसं आपण रेझिस्टन्स बघितलं, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स, पॅरल कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स, तसं आपल्याला बघायचं आहे आता सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल आणि पॅरल कॉम्बिनेशन ऑफ सेल. म्हणजे अनेक सेल सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडल्यानंतर काय होतंय आणि पॅरल कॉम्बिनेशन मध्ये जोडल्यानंतर काय होतंय. ओके, तर फर्स्ट इज सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द सेल्स.
सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्स म्हणजे काय? तर ज्यावेळी अनेक ज्यावेळी अनेक सेल्स आपण वन आफ्टर अनदर जोडणार त्यावेळी त्याला काय म्हणायचं? सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल म्हणायचं. ओके. when number of cells are connected one after another, it is called as जशी रेजिस्टन्सची डेफिनेशन लिहिली ना तशीच ही पण डेफिनेशन लिहितोय. when number of cells are connected one after another it is called as series combination of cells. It is called as series combinations. म्हणजे डायग्राम असे येणार आहे. हा फर्स्ट सेल आहे, हा सेकंड सेल आहे, हा थर्ड सेल आहे अँड सो ऑन. E1, E2, E3 अँड सो ऑन लाईक दिस. ओके. याला सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल असं म्हणायचं. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करण्यासाठी काय करणार आहे? पहिल्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल जोडणार, दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला तिसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल जोडणार. म्हणजे निगेटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला पॉझिटिव्ह या पद्धतीने ते जोडावं लागेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये नेट ईएमएफ किती होतोय, नेट रेजिस्टन्स किती होतोय, त्याच्यानंतर टोटल सर्किटमध्ये किती करंट होतोय ते आपण बघूया. हे बघा. इफ n cells of EMF E1, E2, E3 up to En having internal resistance R1, R2, R3 up to Rn respectively are connected in series, then हे बघा अनेक सेल्स आहेत, त्यांचा ईएमएफ E1, E2, E3 आणि प्रत्येकाला काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे R1, R2, R3 अप टू Rn. हे आपण काय केले? सिरीज मध्ये जोडले. तर काय होणार सर्किटमध्ये? टोटल ईएमएफ ओके E इज इक्वल टू होणार आहे E1 प्लस E2 प्लस E3 अप टू En. ओके. टोटल ईएमएफ किती होणार? E1 प्लस E2 प्लस E3 अप टू En हा टोटल ईएमएफ होणार आहे. टोटल इंटरनल रेजिस्टन्स किती होणार बघा? टोटल इंटरनल रेजिस्टन्स होणार आहे R इज इक्वल टू, कारण हे सगळे रेजिस्टन्सेस जसे सेल सिरीज मध्ये येणार तसे त्यांचे इंटरनल रेजिस्टन्स देखील सिरीज मध्ये येणार. ओके. त्याला R इक्विव्हॅलंट म्हणूया. तर R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू काय होणार? Rn. तर E इक्विव्हॅलंट एवढा येणार E1 प्लस E2 प्लस E3 अप टू En आणि टोटल इंटरनल रेजिस्टन्स किंवा इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स किती येणार आहे? R1 प्लस R2 प्लस R3 अप टू Rn येणार आहे. ठीक आहे. आता टोटल ईएमएफ मिळाला, टोटल इंटरनल रेजिस्टन्स मिळाला आणि हे आता सगळे सेल आपण एक्सटर्नल रेजिस्टन्सला जोडले. तर सर्किटमध्ये करंट किती होणार आहे? तर टोटल करंट इन सर्किट किती होणार बघा? टोटल करंट म्हणजे काय येणार आहे? टोटल ईएमएफ डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. तर टोटल ईएमएफ किती होणार आहे? E1 प्लस E2 प्लस E3 अप टू En डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स अगोदर घ्यायचा आणि मग टोटल इंटरनल रेजिस्टन्स घ्यायचा R2 अप टू Rn. लक्षात येत आहे? किंवा हाच फॉर्म्युला शॉर्ट मध्ये जर लिहायचा झाला तर शॉर्ट मध्ये असं आपण लिहिणार. शॉर्ट मध्ये
I is equal to total EMF E equivalent divided by R plus R equivalent. कारण हे सेल जोडणार म्हणजे एक्सटर्नल रेझिस्टन्स पण त्याला जोडलेला असणार ना. म्हणजे याची डायग्राम अशी होणार, E1 त्याचा रेझिस्टन्स R1, E2 त्याचा रेझिस्टन्स R2, E3 त्याचा रेझिस्टन्स R3 आणि हे कोणाला जोडलेले असणार आहे? दीज आर कनेक्टेड टू एक्सटर्नल रेझिस्टन्स. अशी याची डायग्राम होणार आहे. सो EMF E1 इंटरनल रेझिस्टन्स R1, ओके. EMF E2 इंटरनल रेझिस्टन्स R2, EMF E3 इंटरनल रेझिस्टन्स R3 आणि हा एक्सटर्नल रेझिस्टन्स कॅपिटल R. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. या केसमध्ये टोटल EMF सगळ्या EMF ची ऍडिशन होते, टोटल इंटरनल रेझिस्टन्स सगळ्या इंटरनल रेझिस्टन्सची ऍडिशन होते आणि टोटल करंट इन द सर्किट येणार आहे टोटल EMF इन द सर्किट डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स इन द सर्किट. तर टोटल EMF म्हणजे सगळ्या EMF ची ऍडिशन किंवा E इक्विव्हॅलंट म्हणू शकतो आपण त्याला, आणि टोटल रेझिस्टन्स म्हणजे सगळा इंटरनल रेझिस्टन्स आणि एक्सटर्नल रेझिस्टन्स यांची सगळ्याची सम. ओके. आता सिरीज कॉम्बिनेशनचा यूज काय होतोय? व्हॉट इज द यूज ऑफ दिस सिरीज कॉम्बिनेशन? आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं? EMF वाढतोय, म्हणजे आपल्याला EMF किंवा व्होल्टेज जर वाढवायचा असेल तर काय करू शकतो आपण? सिरीज कॉम्बिनेशन वापरू शकतो. आणि त्याचबरोबर या सिरीज कॉम्बिनेशनच्या साहाय्यानं कुठलं सेल डॅमेज झालेलं आहे ते देखील आपण काय करू शकतो? इझिली आयडेंटिफाय करू शकतो आणि रिप्लेस देखील करू शकतो. याचे युजेस काय आहेत बघा, ऍडव्हान्टेजेस किंवा युजेस ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. Uses of series combination. First, it is used to increase voltage. बरोबर, म्हणजे व्होल्टेज वाढवायचा असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा आपल्याकडे छोटे छोटे सेल्स असतात आणि ते 1.5 व्होल्टचे असतात साधारणपणे. ते पेन्सिल सेल घ्या किंवा मोठे सेल घ्या, 1.5 व्होल्टचे छोटे सेल असतात, बरोबर. आणि समजा एखादं इन्स्ट्रुमेंट आपल्याला वापरायचं आहे, त्याचं व्होल्टेज किती आहे? 6 व्होल्ट आहे. तर 1.5 व्होल्टचे किती सेल वापरावे लागतील? 4 सेल वापरावे लागतील. 1.5 चे किती? 4 सेल सिरीज मध्ये जोडले की तुम्हाला काय मिळणार आहे? 6 व्होल्ट एवढं व्होल्टेज मिळणार. 6 व्होल्ट म्हणजे अशा प्रकारे सिरीज कॉम्बिनेशन जे आहे ते व्होल्टेज वाढवण्यासाठी आपण वापरतोय. इट इज यूज टू इन्क्रीज दी व्होल्टेज. सेकंड, त्याचबरोबर हे सिरीज कॉम्बिनेशन जे आहे ते एखादं सेल डॅमेज्ड आहे का नाही ते फाइंड आउट करण्यासाठी देखील वापरला जातो. बाय सिरीज कॉम्बिनेशन डॅमेज्ड सेल कॅन बी आयडेंटिफाईड. डॅमेज्ड किंवा एक्सपायर्ड जे काय असेल ते डॅमेज्ड सेल कॅन बी आयडेंटिफाईड and easily replaced. ओके, डॅमेज्ड सेल जे आहे ते आयडेंटिफाय करून आपण त्याला रिप्लेस करू शकतो. सो दीज आर द युजेस ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन.